नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका संच पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही ते कमेंट्स करून सांगा व आपले रिव्हिजन करा. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका पुढीलपैकी कोणती? ऑप्शन 1 मुंबई, 2 नागपूर, 3 पुणे, 4 कोल्हापूर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 2. नगरपालिकेच्या नजीकचे प्रशासकीय अधिकाऱ्यावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते? ऑप्शन 1 मनपा आयुक्त, 2 जिल्हा अधिकारी, 3 विभागीय आयुक्त, 4 तहसीलदार. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा अधिकारी. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील ग्रामीण परिक्षेत्र नसलेला जिल्हा कोणता ते ओळखा? ऑप्शन 1 औरंगाबाद, 2 अमरावती, 3 सोलापूर, 4 नागपूर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर. प्रश्न क्रमांक 4. प्राथमिक आरोग्य स्थापन करणे व सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे ही कार्य कोणाची? ऑप्शन 1 पंचायत समिती, 2 जिल्हा परिषद, 3 ग्रामपंचायत, 4 बाजार समिती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या समितीने जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊ नये अशी शिफारस केली? ऑप्शन 1 बलवंतराय मेहता, 2 वसंतराव नाईक, 3 PB पाटील, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 PB पाटील. प्रश्न क्रमांक 6. नवजवान सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? ऑप्शन 1 भगतसिंग, 2 सुभाषचंद्र बोस, 3 विदा सावरकर, 4 अरविंद घोष. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग. प्रश्न क्रमांक 7. महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर किती दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे? ऑप्शन 1 5 दिवसात, 2 10 दिवसात, 3 15 दिवसात, 4 30 दिवसात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 15 दिवसात. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे ते ओळखा? ऑप्शन 1 ज्वारी, बाजरी, तांदूळ, हरभरा, 2 गहू, जव, मोहरी, हरभरा, 3 तांदूळ, मका, भरड धान्य, कापूस, 4 बाजरी, शेंगदाणा, जव, करडी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तांदूळ, मका, भरड धान्य, कापूस. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय वन्यप्राणी दिन पुढीलपैकी कोणता? ऑप्शन 1 10 जानेवारी, 2 6 ऑक्टोबर, 3 16 नोव्हेंबर, 4 10 डिसेंबर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 10. कजरी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन 1 मणिपूर, 2 झारखंड, 3 राजस्थान, 4 छत्तीसगड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 11. बोल्टिंग हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 बिलियर्ड्स, 2 बॅडमिंटन, 3 पोलो, 4 गोल्फ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बिलियर्ड्स. प्रश्न क्रमांक 12. मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेतील कोणत्या भागात आहे? ऑप्शन 1 भाग 3, 2 भाग 4, 3 भाग 5, 4 भाग 6. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भाग 4. प्रश्न क्रमांक 13. RBIचे राष्ट्रीयकरण डॅश डॅशमध्ये झाले? ऑप्शन 1 1945, 2 1947, 3 1949, 4 1951. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1949. प्रश्न क्रमांक 14. डॅश डॅश आरोग्य केंद्र राज्य संबंधाविषयी आहे? ऑप्शन 1 नरसिंहम, 2 गाडगिल, 3 सरकारिया, 4 फाजर अली. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सरकारिया. प्रश्न क्रमांक 15. विजयस्तंभ डॅश डॅशमध्ये आहे? ऑप्शन 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 हरियाणा, 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. प्रश्न क्रमांक 16. बंकिमचंद्र चॅटर्जी यांची कादंबरी आनंदमठ कोणत्या बंडावर आधारित आहे? ऑप्शन 1 फकीरांचा बंड, 2 संन्यासांचे बंड, 3 पागलपंथींचा बंड, 4 संताळांचा बंड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संन्यासाचे बंड. प्रश्न क्रमांक 17. संत कबीर
पुढीलपैकी कोणाचे समकालीन होते? ऑप्शन 1 सम्राट अकबर, 2 सिकंदर लोधी, 3 शेरशाह सुरी, 4 औरंगजेब. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिकंदर लोधी. प्रश्न क्रमांक 18. हरिहर आणि बुक्का या 2 भावांनी कोणत्या साम्राज्याची स्थापना केली होती? ऑप्शन 1 चोळ, 2 बहामनी, 3 विजयनगर, 4 चालुक्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विजयनगर. प्रश्न क्रमांक 19. मुंबई पुणे 6 पदरी अतिजलद मार्ग किती किमी लांबीचा आहे? ऑप्शन 1 93 किमी, 2 103 किमी, 3 113 किमी, 4 123 किमी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 93 किमी. प्रश्न क्रमांक 20. उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? ऑप्शन 1 नामदेव ढसाळ, 2 लक्ष्मण माने, 3 केशव मेश्राम, 4 नरेंद्र जाधव. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लक्ष्मण माने. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी येणारे अतिसंभाव्य प्रश्न पाहिले आहेत. तर तुम्हाला यामधील किती प्रश्नांची अचूक उत्तरे माहीत होती कमेंट्स करून सांगा. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओज त्याच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.